बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुरसेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवाद अस्मिता कुलकर्णी. प्रकरण 14. सध्या महाराज आपल्या नवीन महालात राहत होते. हा महाल गेल्याच वर्षी तयार झाला होता. एकदम आधुनिक पद्धतीचा. बराच खर्चही केला होता त्यावर. असंही ऐकिवात आलं होतं की या महालाच्या उभारणीवरून दिवाणसाहेब आणि महाराजांच्या मध्ये बरीच बोलाचाली झाली होती. मामला अगदी रेसिडेंट साहेबांपर्यंत गेला होता. परंतु महाल उभारण्यासाठी लागणारी भली मोठी रक्कम मासाहेबांनी आपल्या पानदानाच्या खर्चनातून दिली होती आणि म्हणूनच हा मामला तिथेच मिटवण्यात आला. ऐरा गैरा कुणीही तिथे जायला सक्त मनाई होती. रंग महालापासून जरा लांब एका बाजूला हा महाल उभारण्यात आला होता. उसळणारे कारंजे, समोरच गुलाबाची बाग, जिथे बेचके एवढे लाल आणि पांढरे गुलाब फुललेले होते. एक मोठं लॉन, ज्यावरचं गवत अतिशय नीटपणे राखलेलं होतं. रथातून उतरून मोठमोठे दालन आणि लांब लचक व्हरांडे पार करत मी किसूंच्या मागोमाग निघाले होते. भीतच मी एक एक पाऊल टाकत होते. माझ्या पावलांचा जराही आवाज होत नव्हता. निर्जीव भिंतीकडे तोंड करून उभ्या असलेल्या पहारेदारांकडे माझी नजर वळत होती. असं करत करत आम्ही एका दालनात पोचलो. तिथे अतिशय मौल्यवान गालीचा अंथरलेला होता, ज्यात पाय घोटाभर रुतत होता. महागड्या सोप्याने ते दालन सजवलेलं होतं. एका मखमली कोचावर मला बसवून किसून तिथला पडदा वर करून आत निघून गेला. मी भिंतीवर लावल्या मोठमोठ्या चित्रांकडे बघू लागले. माझं हृदय धडधडत होतं. थोड्याच वेळात किसून आला आणि खुनेनंच आपल्या मागे येण्याविषयी सांगितलं. मी पुन्हा एकदा तिथली मोठमोठी दालनं आणि व्हरांडे पार करत सर्वात शेवटी एका सजवलेल्या दालनाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन पोचले. पडदा वर करून आत जाण्याविषयी किसूनने मला खुणावलं आणि तो बाहेरच थबकला. दालनात गुलाबी रंगाची उधळण होती. सर्व सोफेनी खुर्च्या चांदीचे होते. त्यांच्यावर मखमली रेशमी आच्छादनं होती. तिथल्या मेजावर बऱ्याच संगमरवरी मूर्त्या ठेवलेल्या होत्या. इतक्या सजीव होत्या त्या की बघतच राहावं. आधी तर मला काही कळलंच नाही आणि अचानक मला दिसलं की सोफ्यावर बसून प्रत्यक्ष अन्नदाता सिगरेटचा कश घेत धूर सोडत आहेत. पुढे होऊन आणि जमिनीवर ओनवं होऊन मी त्यांना प्रणाम केला. हातातील सिगरेट त्याने फेकून दिली आणि माझा हात पकडून मला आपल्याजवळ बसवलं. मृदूपणे म्हणाले, कंटाळी तर नाहीस ना चंपा? बघ, मी तुझ्यासाठी ही कोणती जगावेगळी गोष्ट मागवली आहे. 28,000 रुपये याच्यावर खर्च झालेत. काय चीज आहे बघ. जरा अंगात घालून बघ बरं, नीट बसतोय का नाही ते. जवळच असलेल्या एका खोक्याकडे त्याने नजर टाकली. त्यांच्या ओठावर हसू होतं आणि लाल लाल डोळ्यांतून वासना नुसती टपकत होती. आता या क्षणी हे महाराज नखशिकांत साहेबी थाटात होते. अतिशय किमती सूट त्यांनी परिधान केला होता. या साहेबी पोशाखावर त्यांच्या कानातले मोठमोठे हिरे काहीसे विचित्रच दिसत होते. पण या पोशाखात ते फारच रुबाबदार दिसत होते. प्रेमाचा कटाक्ष त्यांनी माझ्याकडे टाकला आणि एक सिगरेट सिलगावली. मी हळूच ते खोकं उघडलं. बर्फासारखा शुभ्र आणि मऊ मऊ असा एक फारच सुंदर फरकोट त्यात होता. इतका नाजूक आणि हलका, जणू हवेसारखाच. मी महाराजांकडे पाहिलं. धुराची वलिय सोडत ते म्हणाले, घालून बघ. मी खूप घाबरले होते आणि त्या 28,000 रुपयांच्या महागड्या कोटाला हातही लावण्याची हिंमत मला होत नव्हती. मी आपली तशीच निश्चल उभी होती. माझ्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हता. मी जो पोशाख परिधान केला होता तो माझ्या अंगावर खरं तर फारच खुलून दिसत होता. त्याचवेळी महाराज म्हणाले, हद्दच केली तुझ्या कुंवरीनं. काय माज.
घमेंड आहे तिला. बाप रे. एक मोठा झुरका घेऊन महाराजांनी धुराची वलिये सोडली आणि मग जणू स्वतःशीच म्हणाले, आमच्यावर हुकूमत चालवायची होती तिला. जाऊ दे, तू आहेस म्हटल्यावर अजून काय हवंय. घाल घाल तो पोशाख. त्यांच्या आवाजात काहीसा कंप होता. कुंवरीबद्दल त्यांना मनातून थोडं तरी वाईट वाटत असणारच. त्यांची नजर माझ्यावर लागली होती. त्यातून स्पष्टच कळत होतं की माझ्या सौंदर्यानं त्यांना आकृष्ट केलं आहे. तो भारी फर कोट शेवटी मी माझ्या अंगात घातला एकदाचा. महाराजांनी स्वतः आपल्या हाताने त्याची बटणं लावली. मग कौतुकानं मला निहाळत ते म्हणाले, एकदम मस्त बसलाय हां. एकही हिंदुस्थानी कारागीर हा असा कोट बनवू शकला नाही. मला त्यांनी कोच्याकडे ओढत नेलं आणि आपल्याजवळ बसवून घेतलं. आजचं त्यांचं हे रूप ना त्या दिवशीच्या गढीत भेटलेल्या महाराजांचं होतं, ना त्या सुहाग रात्री मद्यानं बेधुंद झाल्या मद्यपी महाराजांचं. अतिशय प्रसन्नतेने ते आज माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी एखाद्या मित्रासारखं करत होते. मला फार वाटत होतं त्यांच्याशी कुंवराणीच्या संदर्भात काही विचारावं, बोलावं, पण तोंड उघडायची हिंमत कुठे होती माझ्यात. ते तर फक्त आणि फक्त त्या कोटासंबंधीच काही बाई सांगत बसले होते. त्याला विजेची एक बॅटरी जोडली होती, ज्यामुळे जेव्हा हवं तेव्हा आणि जसं हवं तसं आतून तो कोट गरम अथवा गार होऊ शके. महाराज म्हणाले, तुला ह्या कोटाची खरी मजा तेव्हा घेता येईल जेव्हा तू स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित पहाडावर फिरशील. तेव्हा तुझ्याबरोबर असणाऱ्यांची थंडीनं दातखिळी बसलेली असेल आणि तू मात्र ह्या गरम कोटात मात्र मस्त मजेत इकडे तिकडे फिरण्याचा आनंद घेत असशील. कदाचित पुढच्याच वर्षी तुला ही संधी मिळेल बघ. खरं तर मला युरोपला जाऊन स्वित्झर्लंडमध्ये काही दिवस निवांत घालवायचे आहेत. तू येशील ना चंपा माझ्याबरोबर? स्वर्ग म्हणजे काय हे तुला तिकडे गेल्यावरच कळेल आणि तू खुश होशील. स्वित्झर्लंड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग होय. मला त्यांचं हे सगळं बोलणं कळत होतं असं नव्हतं. थोडंफार समजत होतं आणि बरंचसं डोक्यावरून जात होतं. मी काही बोलले नाही. खरं तर मला सारखं वाटत होतं की आपल्यासारखी एक हीन दर्जाची तुच्छ स्त्री या अशा अद्भुत वातावरणात येऊन पोचली आहे. माझ्या मनस्थितीची कसलीही कल्पना नसले महाराज मात्र अतिशय प्रसन्न होते आणि सिगरेट ओढत धूर सोडत होते. त्यांची सिगरेट संपली आणि दुसरी घेण्यासाठी त्यांचा हात पुढे झाला. तेवढ्यात मला मी गढीवर केलेली चाकरी आठवली आणि मी झटकन सिगरेट त्यांच्या ओठांना लावली आणि शिलगावली. मग जरासं उठल्यासारखं करून आळसावत ते कोचावर आडवे झाले आणि आपले दोन्ही पाय पसरले. इतक्यात किसून मद्याचा ट्रे घेऊन आला. जवळच बिलोरी काचेचं टेबल होतं, ज्याच्या खुरांना रबरी चाकं बसवली होती आणि त्याच्यावर उंची मद्याच्या बाटल्या, ग्लासेस आणि पेग ठेवलेले होते. भाजलेले कबाब, गजक आणि तऱ्हेतऱ्हेचे नानाविध पदार्थ तिथे ठेवलेले होते. विजेच्या दिव्यांच्या प्रकाशात ते सगळे झगमगत होते. तिथला सारा सरंजाम चांदीचा होता. आपल्या हातांनी ते लाल रंगाचं मद्य त्यांनी 2 ग्लासात ओतलं आणि तिरक्या नजरेनं बघत माझ्याकडे एक ग्लास सरकवला. नेमकं त्या क्षणी सुहाग रात्रीचं किळसवानं दृश्य माझ्या नजरेसमोर तरळलं. मद्याबद्दल माझ्या मनात अतोनात तिरस्कार, घृणा निर्माण झाली होती. मी कापत्या स्वरात म्हटलं, मी नाही पिणार अन्नदाता. आमची आज्ञा आहे. आज्ञेच्या उल्लंघनाबद्दल माफी असावी सरकार. तुझी हिंमत कशी झाली माझा हुकूम न पाळण्याची? हे विचारताना त्यांच्या डोळ्यांतले भाव एकदम बदलले. रागानं गुरगुरतच ते म्हणाले, मूर्ख, पी दे. परंतु हात जोडून त्यांची विनवणी करत मी म्हणाले, नाही नाही पिणार, नाही पिणार अन्नदाता. झटकन खुंटीवरचा चाबूक त्याने हातात घेतला आणि सपासप चाबकाचे फटकारे माझ्या अंगावर बरसू लागले. माझ्या आरडा ओरडण्याने ते दालन भरून गेलं. वेदनेनं तडफडत बेभान होऊन मी धावू लागले, पळू लागले. चाबकाचे फटकारे चुकवू लागले आणि ते मात्र बेभानपणे मारतच सुटले. शेवटी मार असहाय्य होऊन मी खाली कोसळले
माझ्या आकांताचा ओरडण्याचा आवाज ऐकून कुणीही मला वाचवायला आलं नाही. रडत रडत हात जोडून दया करा पृथ्वीनाथ, दया करा अन्नदाता असं म्हणत राहिली मी. माझे ओठ काळे निळे पडले. काही वेळानं मी बेशुद्ध होऊन पडले. पण त्या निष्ठूर महाराजांना माझी मुळीच दया आली नाही. जशी मी थोडीशी भानावर आले आणि उठले तशी मद्याचा प्याला हातात घेऊन म्हणाले, पी. मी ते गटगट पिऊन टाकलं. माझ्या हातातून ग्लास घेतला आणि मला आधार देत कोच्यावर बसवला आणि म्हणाले, चंपा, यापुढं चुकूनही कधीच माझ्या हुकुमांचं आज्ञेचं उल्लंघन करू नकोस. उफ, कोटाची तर पार वाटच लागली की. जा जा आणि कपडे बदल. त्याने टकटक केलं. त्याबरोबर एक बांदी तिथे हजर झाली. त्याने तिला काहीतरी खुणावलं आणि तिच्या इशाऱ्यानुसार मी तिच्या मागोमाग गेले. स्नानगृहात जाऊन मी कपडे बदलले. बांदीने मला एक भारी साडी नेसायला दिली. माझे केसही नीटनेटके केले. तोंड धुवून मी ग्लासभर थंड पाणी प्याले, ज्यामुळे माझा घसा ओला झाला आणि माझा जीव देखील जरा शांतावला. परत मी त्या बांदीबरोबर निघाले. त्याच त्या निष्ठूर आणि दयामायेचा अंश देखील ज्याच्याकडे नव्हता, त्याच्या रागाला आणि क्रोधाला कसली सीमाच नव्हती, ना कसला लेखाजोखा, अशा त्या महाराजांकडे. मला त्या बांदीनं थेट भोजनगृहातच नेलं. तो कक्ष, भोजन सामग्री आणि एकूणच तिथला डाम डौल ह्या सगळ्या गोष्टींचं साग्र संगीत वर्णन करून तुमचा वेळ व्यर्थ नको जायला म्हणून मी ते काही आता सांगत बसत नाही. एवढंच लक्षात घ्या की हे त्याच महाराजांचं शाही भोजनगृह होतं, ज्याने 28,000चा कोट अंगावर घालायला लावून वर चाबकानं मला फोडून काढलं होतं. माझी चामडी लोळवली होती. महाराज तिथे चुपचाप भोजन करत होते. त्यांचे खास खिदमतगार त्यांना अदबीनं वाढत होते. काही सांगण्या बोलण्याची गरजच पडत नव्हती. त्यांचा तो फ्रान्सिसी खानसामा तिथे थांबून सगळ्यावर लक्ष ठेवत होता. ज्या पदार्थाची गरज भासेल तेच नेमकं तो खुनेने मागवायचा आणि खिदमतगार ताबडतोब तो पदार्थ हजर करत होते. मोठ्या अदबीनं त्यानं मला महाराजांच्या शेजारच्याच खुर्चीत आणून बसवलं. माझ्यासमोर ठेवलेल्या थाळीत देशी विदेशी नानाविध पदार्थ वाढण्यात आले होते, ज्यांची नावं मी कधी स्वप्नातही ऐकलेली नव्हती अथवा कधी प्रत्यक्ष पाहिली होती. लाल भडक मद्य सतत माझ्या ग्लासात ओतलं जात होतं. हळू आवाजात महाराज फक्त एवढंच म्हणाले, तुला जे आवडेल ते खा. आणि मी जे समोर येईल ते खात सुटले आणि मद्याचे प्यालेच्या प्याले रिचवत राहिले. मी विचार केला, होऊन काय होईल, मी मरून जाईन एवढंच. पण यापुढे चाबकाचा मार खाण्याची वेळ स्वतःवर कधीच येऊ देणार नाही मी. भोजनगृह छान उबदार होतं. मंद सुगंध सगळीकडे दरवळत होता. लांब लचक टेबलावर विविध वस्तू मांडून ठेवल्या होत्या. तऱ्हेच्या फुलांनी सजवलेल्या फुलदाण्या तिथली शोभा वाढवत होत्या. बराच वेळ आमचं खाणं पिणं सुरू होतं. या दरम्यान महाराज क्वचित एकदाच काहीतरी बोलले. जेवण झाल्यानंतर आम्ही त्याच दालनात आलो. कोमल स्वरात ते म्हणाले, जा आता तू आराम कर, मीही झोपेन जरा. एवढं बोलून तिने टकटक करताच एक बांधी आत आली आणि मला शयनगृहात घेऊन गेली. त्यावेळी जवळजवळ मध्यरात्र झाली होती. मी तिथल्या सर्वस्वी अनोळखी अशा या शयनगृहात एकटीच बिछाण्यावर जाऊन पडले. स्वतःच्या भूत भविष्यासंबंधीच्या विचारात गुरफटून गेले. क्षणाक्षणाला नवनवीन चमत्कार दाखवणाऱ्या माझ्या आयुष्याचा विचार करत राहिले. माझ्या जखमा आता ठुसठुसू लागल्या होत्या. मद्य माझ्या धमनीतून फिरू लागलं होतं. बराच वेळ वेदना आणि एका आगळ्या सुखाच्या हिंदोळ्यावर मी झुलत राहिले. थोड्याच वेळात माझ्या सगळ्या वेदना, चिंता आणि मागच्या पुढच्या सर्व घटनावर पडदा पाडून निद्रादेवीनं मला कुशीत घेतलं. अखेरीस माझ्या नव्या दुनियेची सुरुवात झाली. घडलेल्या घटना काळाच्या पडद्याआड गेल्या आणि नवीन नवीन प्रसंग घटना समोर येऊ लागल्या. परिस्थितीनंच माझ्यात बेडरपणा आणि धाडसीपणा आणला होता.
मुकाट्यानं माझ्या नशिबाचे खेळ मी पाहू लागले. दर 2-3 दिवसांनी महाराज मला बोलावणं धाडायचे. उंची विलायती मद्याचा पूर वाहायचा. शाही रुबाबात खाणं पिणं, कधीतरी नाच गाणं देखील होऊ लागलं. हे असले जलसे कधी जनान्यात होत असत तर कधी बाहेर, बऱ्याचदा बाहेरच होत असत. मी चिकाच्या पडद्यामागे येऊन बसायची. हळूहळू महाराजांमध्ये चांगले गुण, त्यांचं दातृत्व, गुणग्राहकता इत्यादीची ओळख मला होऊ लागली आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे जास्तच खेचली गेले, आकृष्ट झाले. त्यांचं प्रेम अथांग आहे, अपार आहे, ह्याचाही मला अनुभव येऊ लागला. मी तर विचारही करू शकत नव्हते की ज्या पुरुषाचा संबंध अनेक स्त्रियांशी होता तो पुरुष देखील एखाद्या स्त्रीवर जीवापाड प्रेम करू शकत असेल. परंतु माझ्यावर जेव्हा प्रेमाचा वर्षाव करायचे तेव्हा आनंदाची गंगाच वाहू द्यायचे ते. मी तर देवाची ऋणी आहे की आयुष्यात परत कधीही त्यांना नाराज करायची वेळ माझ्यावर आली नाही. हाही एक चमत्कार होता की नशेच्या धुंदीत महाराज देखील परत कधीच असे बेताल झाले नाहीत. जेव्हा ते मला बोलावून घेत असत तेव्हा माझ्याबरोबर मद्यपान करत, माझ्याशी अतिशय संयमाने आणि हसत खेळत वागत. प्रत्येक भेटीच्या वेळी काहीतरी नवीन भेटवस्तू आणि नवीन नजराणा देत मला ते, किंवा पाठवून तरी देत असत. देश विदेशातून नवनवीन वस्तू मागवणे हा त्यांचा छंदच होता. त्यामुळेच कुठून ना कुठून नवीन वस्तू येतच असत. अशा देश विदेशातील नानाविध वस्तूंनी महाल सजू लागला. आता बऱ्याचदा ते माझ्या महालात येत असत आणि मीही एखाद्या अतिथीप्रमाणेच त्यांचं आगत स्वागत करत असे. माझ्या सवतींना देखील मी भेटले. थोरल्या महाराणींच्या चरणी जेव्हा मी झुकले तेव्हा निर्विकार नजरेनं त्यांनी माझ्याकडे पाहिलं खरं, परंतु एक मौल्यवान मोत्याचा हार मला बक्षीस म्हणून दिला. मधल्या आणि धाकट्या महाराणींचीही मी भेट घेतली. माँसाहेबांना भेटले. त्या तर एखाद्या मैत्रिणीसारख्या माझ्याशी वागल्या. त्यांच्याकडे मात्र येणं जाणं होऊ लागलं. त्यांना जेव्हा वाटे तेव्हा त्या मला बोलावून घ्यायच्या. भरपूर गप्पा गोष्टी, हास्य विनोद आणि खाणं पिणं यात आमचा वेळ निघून जायचा. खूप मनमोकळेपणानं त्या गप्पा मारायच्या. अतिशय आनंदी होत्या त्या. विधवा होण्यासाठी आणि हसण्यासाठीच जणू त्यांचा जन्म झाला होता. राणी वशातल्या इतर स्त्रिया आणि पडदानशील स्त्रियांना देखील मी भेटले. हळूहळू रंगमहालातील सर्व परिस्थिती मला समजत गेली. बऱ्याच गोष्टी किसून आणि केसरच्या बोलण्यातून समजल्या. कुंवराणींना मात्र मी भेटू शकले नाही. त्यांनी परत कधीही माझी भेट घेतली नाही. मी खूप वेळा प्रयत्न केला, पण व्यर्थ. माझ्या आग्रहावरून महाराजांनी देखील त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम शून्य. त्या रात्री, त्यांच्या सुहाग रात्रीला त्या ज्या रुसल्या त्या रुसल्याच. संपूर्ण आयुष्यात त्यांनी महाराजांशीही कधी संभाषण केलं नाही. अशा प्रकारे हळूहळू माझ्या या नवीन जीवनाची 2 वर्षे बघता बघता निघून गेली आणि मला देखील ह्या अशा विचित्र जगण्याची सवय झाली. तरीसुद्धा माझ्या आयुष्यात एक व्यक्ती मात्र जबरदस्तीने येऊ बघत होता आणि ती होती किसून. एक अनामिक प्रेम आणि आकर्षण मला त्याच्याकडे खेचत होतं. तो माझ्यासमोर सदैव अदबीनं बोलायचा आणि मालकीनीसारखंच मला मानायचा. परंतु असं असून देखील त्याची भर जवानीतील तहानलेली व्याकुळलेली नजर मात्र काही वेगळंच बोलत असायची, सांगू पाहायची. त्याचा आवाज ऐकताच माझं काळी धडधडू लागायचं. पण मी सुद्धा कधीही एका मर्यादेबाहेर त्याच्याशी बोलणं करायची नाही. खरं तर मनातून वाटायचे तो कायम माझ्या नजरेसमोरच राहावा. माझ्या मनातलं पाप मी तुम्हाला सांगू इच्छिते. महाराज इतके गुणीनी उदार होते आणि या अभागिनीवर प्रेमाचा वर्षाव करायचे, परंतु त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमभावना कधीच जागृत झाली नाही. मी माझं सर्वस्व त्यांना अर्पण केलं होतं खरं, पण त्यांच्यावर प्रेम मात्र करू शकले नाही मी. प्रेम केलं ते मात्र किसूंवर. पण काय विषाद, माझे प्रेम मी कधी प्रकट करू शकले? आतल्या आत त्या धगीत मी जळून खाक होत होते. तुम्हाला वाटेल की मी एकतर यत्किंचित गोली आहे, दासी आहे, चाकर आहे. राजाचं प्रेम समजण्याची कुवत तरी आहे का माझी?
शेवटी एका गोलीवरच जीव जळवला ना, हे तर खरंच आहे की न मानण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो. अशी 2 वर्षे निघून गेली. महाराजांनी मला युरोप वारीला नेलं. माझ्यासाठी एका इंग्रज गव्हर्नरची नेमणूक केली गेली. तिनं मला केवळ लिहायला वाचायला शिकवलं नाही, तर तिथले रीतिरिवाज, परंपरा, पाश्चिमात्य संगीत आणि नृत्य यांचीही शिकवण दिली. आम्ही दोघांनी सारा युरोप पालथा घातला. या नव्या आधुनिक जगाला पाहून माझ्या मनातील बंद कवाडं उघडली गेली आणि जेव्हा मी तिकडून परत आले तेव्हा मी दुसरीच कोणीतरी बनले होते. या दौऱ्यावर किसून तेवढा आमच्याबरोबर होता. आता माझ्या राहण्या वागण्यात, विचारात जमीन आसमानचा फरक पडला होता. 2 महिने युरोप फिरून आम्ही जेव्हा राजधानीत परत आलो तेव्हा मोठ्या धूमधडाक्यात महाराजांचं स्वागत करण्यात आलं. मी तर विसरूनच गेले होते की मी एक गुलाम आहे. स्वतःला जणू महाराणी समजू लागले होते मी. युरोपमध्ये असताना महाराजांनी सर्वांशी माझा परिचय महाराणीसारखाच करून दिला होता. आता मी अगदी ठसक्यात आणि रुबावात राहू लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.